तर घरी जर तुम्ही गाई वासराची पूजा करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम पाट ठेवायचा आहे। पाटावरती नमस्कार, मी शीतल स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि आजचा एक पुन्हा नवीन व्हिडिओ मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी वसुबारस निमित्त। तर सर्वप्रथम सर्वांना वसुबारसच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर वसुबारस ही ह्या वर्षी 17 ऑक्टोबर 2025 रोजी येते, शुक्रवारी रमा एकादश आहे त्या दिवशी। तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे रमा एकादशी म्हणजेच वसुबारस। तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा। तर ह्याच दिवशी आपण पंत्या लावायला सुरुवात करतो आणि खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते। तर वसुबारस कशी साजरी करावी, वसुबारसची पूजा मांडणी कशी करावी, नैवेद्य काय दाखवावा, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर वसुबारस साजरी करायची आहे आपल्याला ह्या वर्षी 17 ऑक्टोबर 2025 रोजी, शुक्रवारच्या दिवशी। तर सायंकाळच्या वेळेस आपल्याला आता आपल्याकडे आत्ता गोठा वगैरे काही नसतो, गाया नसतात, तर शहरामध्ये जवळपास जर कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन आपल्याला ती पूजा करायची आहे। तर गाई वासराची तिच्या पिल्लासकट आपल्याला पूजा करायची आहे। तर गोठ्यामध्ये जायचं आहे। सर्वप्रथम पाय आपल्याला गाईचे चारही पाय आपल्याला धुवून पाणी ओतायचं आहे, पाय धुवायचे आहेत। पिल्लाचेही तसेच पाय धुवायचे आहेत, हळदी कुंकू लावून त्यांची मनोभावे पूजा करायची आहे आणि नैवेद्य म्हणून गूळ द्यायचा आहे। कारण गूळ किंवा काही लोक हरभऱ्याची डाळ पण देतात, पण काय आहे ना, रमा एकादश आहे आणि एकादशीला उपवास असतो। तर अर्थात गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत। तर एकादशीचा उपवास सगळ्यांना असतो, तर गुळाचा नैवेद्य अतिउत्तम राहील, गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि मनोभावे पूजा करून घरी यावे। आणि जर गोठा नसेल आणि तुम्हाला जर घरी पूजा करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आपण पूजा मांडणार आहे ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे, तिथे पाट मांडायचा आहे आणि पाटावरती स्वच्छ वस्त्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। कोणतेही सेवा करण्याच्या आधी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावल्याच्या नंतर तुम्हाला आधी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। कोणतेही शुभ कार्य करताना आपण गणपती बाप्पांना पूजा करतो, गणपती बाप्पांची। तर आधी गणपती बाप्पांची पूजा करायची, मग मूर्ती असेल तर मूर्तीची करा किंवा नसेल तर मग सुपारी ठेवू शकता। तर गणपती बाप्पांचा सर्वप्रथम अभिषेक करून घ्यायचा आहे। तर ताम्हाणाच्या ताटामध्ये तुम्हाला ती सुपारी किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 21 वेळा ओम गण गणपतये नमः हा मंत्र जप करायचा आहे, त्यांचा अभिषेक करायचा आहे। स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे। नंतर विड्याच्या 2 पानावरती, पाटावरती विड्याच्या 2 पानावरती तुम्हाला हळदी कुंकू तांदूळ वाहून ती मूर्ती तिथे स्थापित करायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे। नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ खोबरे ठेवू शकता। त्यानंतर तुम्हाला गाई आणि वासराची पूजा करायची आहे। तर गाई वासराची मूर्तीची पूजा करताना तुम्हाला ताम्हाणामध्ये मूर्ती ठेवायची आहे, त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक करताना तुम्ही त्यासाठी तुम्हाला मंत्र जप बोलायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप तुम्हाला 51 किंवा 21 वेळा बोलायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून तुम्हाला विड्याच्या जोड पानावरती ती मूर्ती स्थापित करायची आहे आणि हळदी कुंकू लावून त्याच्याही मनोभावे पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला आता गाईच्या पोटामध्ये कृष्णदेव असतात, तर तुम्हाला बाळकृष्णांचीही पूजा करायची आहे। तर त्यासाठी तुम्हाला बाळकृष्णाचाही अभिषेक सेम तसाच करायचा आहे। मंत्र जप ही तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप तुम्हाला बोलायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून बाळकृष्णाची मूर्तीही तुम्हाला विड्याच्या जोड पानावरती ठेवायची आहे आणि तुम्हाला 1 वेळा पुरुष सूक्त बोलायचं आहे।
त्याचीही मनोभावे पूजा करून तुम्हाला तुळशीपत्र त्याला अर्पण करायचं आहे। तर अशा प्रकारे गाई वासराची ही पूजा तुम्ही करू शकता। आणि या दिवशी घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये गवारीची भाजी, गवारीच्या शेंगाची भाजी बनवायची आहे आणि बाजरीची भाकरी बनवली जाते। तर ही अशी पूजा करा, शुभ फळ मिळतील। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। थँक्यू।